मानवी जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात कुणाची ना कुणीतरी श्रद्धा ठरलेली, कुणावर तरी श्रद्धा बसलेली असते. या जगात असा एकही व्यक्ती नाही की ज्याची कुणावरच श्रद्धा नाही. कुणावर तरी श्रद्धा असतेच. कुणावर श्रद्धा ठेवायचा हा भाग तुमचा आहे, तुमच्या व्यक्तिगत बुद्धिमत्तेचा आहे. ज्ञानोबरांच्यावर श्रद्धा ठेवायची का पांडुरंगावर श्रद्धा ठेवायची का इतर हलकट लोकांच्यावर श्रद्धा ठेवायची, हा व्यक्तिगत तुमचा भाग आहे. ज्ञानोबराय सांगतात, ऐसेनी हा सकळ जगडंबर निखिळ श्रद्धेचाची केवळ ओतला असे. आहेच, श्रद्धा विरहित एकही माणूस नाही. प्रत्येकाची श्रद्धा ठरलेली आहे. कुणाची श्रद्धा एखाद्या साधूवर असेल, कोणाची एखाद्या भोंदू साधूवर असेल, फसवणाऱ्यावर असेल. श्रद्धेचा काय भरोसा नाही. कुणावर श्रद्धा बसेल आणि कुणावर मन येईल सांगता येत नाही. कधी कधी चुकीच्या व्यक्तीवर श्रद्धा बसते आणि कालांतराने कळतं की आपण चुकीच्या व्यक्तीवर श्रद्धा ठेवली. तीच अंधश्रद्धा असते बरं का. अंधश्रद्धा म्हणजे दुसरी नाहीये. श्रद्धा चुकीच्या ठिकाणी ठेवणं यालाच अंधश्रद्धा म्हणतात. नाही ते योग्य समजणं, जे योग्य नाही त्याला योग्य समजणं ही अंधश्रद्धा आहे. माणसावर काही लोक श्रद्धा ठेवतात, माणसं त्या लायकीचे आहेत का नाही हा विचारच करत नाहीत. एकतर आपली श्रद्धा भगवान परमात्म्यावर असावी की मोहन ज्ञानोबरायसारख्या भगवान बाबासारख्या संतावर असावी, तर जीवनाचा उद्धार आहे. श्रद्धा ठेवली नाही म्हणून काही बिघडतही नाही. कळतंय ना. तर काही काही माणसांची श्रद्धा वड्यातल्यावर असते. एके नाही ते श्रद्धा आहे त्यांची, त्यांना कितीही सांगा त्यांची श्रद्धा भूतावर आहे, काय करणार. एके नाही ते भूत आणि त्यांची हे आराधना करणार महाभूत. श्रद्धा आहे ना, आणि डोक्यात एखादी घटना बसली ना निघत नाही. त्याला शास्त्रीय भाषेत पूर्वाग्रह दूषित म्हणतात. डोक्यात बसली घटना निघतच नाही. कितीही सांगा. मी बाकीच्यांचं सोडून द्या महाराज, सामान्य लोक आहेत त्यांची चुकीच्या ठिकाणी श्रद्धा बसेल यात नवल नाही. कीर्तन करणारी माणसं त्यांची चुकीच्या ठिकाणी श्रद्धा याचं नवल वाटतं. ज्ञानोबराय तुकोबरायांच्या नावानं जगतो. वेगळ्या भाषेत सांगू काय, त्यांच्या नावानं तुकडे मोडतो. आणि श्रद्धा त्यांचं जर देवघर पाहिलं ना, सगळे तिथं दावणीला बांधलेले आहेत. सगळ्यांचे फोटो आहेत, सगळ्यांच्या मूर्त्या आहेत. एक नाही. त्याला विचारलं, बाबा ज्ञानोबराय कुठं दिसत नाहीत. नाही म्हटले, आमचे हे परंपरेने आलेले आहेत. एक नाही, ठीक आहे, परंपरेने आले असतील गेले असतील काही विषय नाही. आपल्याला ज्ञान देणारे ज्ञानोबराय आहेत. आपली श्रद्धा कुठं असावी. बऱ्याच देवघरात बरेच वेगवेगळे फोटो मी पाहिलेत बरं का. स्तोम माजले सध्याच्या काळात. मी तर म्हणेल ज्ञानोबरायांच्या या महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन जर आपल्याला जर बाकीच्यांना जर जवळ करावं असं वाटत असेल, काय आपल्याला ज्ञानोबराय कळाले. बाहेरचे संत आपल्याला गोड वाटतात, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी नको. जगण्यासाठी ज्ञानोबराय तुकोबरायांचा वापर केला जातो. भाषा कळते ना माझी. जगण्यासाठी ज्ञानोबा तुकोबरायांचं नाव घेतल्याशिवाय कुणी बोलवतही नाही. श्रद्धा म्हणून करणं हा भाग वेगळा आहे, आणि उपजीविकेसाठी वारकरी संप्रदायाचा वापर करणं हा भाग वेगळा आहे. बरेच लोक मी पाहिलेले आहेत, परमार्थात येतात, ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या नावाने जगतातही. जगू नये असं काही भाग नाही बरं का. ज्ञानोबरांनी सांगितलेले खुद्द, दृष्टा दृष्ट विजय हो आवेजे. ज्ञानेश्वरी आहे, ज्ञान देणारी आहे, तुम्हाला जगवतेच, उपवाशी कुणालाच मारत नाही.
हा ज्ञानोबरांचा आशीर्वाद आहे, वारकऱ्यांच्यावर केलेली ही कृपा आहे. पण तुम्ही किती एकनिष्ठ आहात ज्ञानोबरांशी हे स्वतःच्या मनाला विचारा, स्वतःच्या अंतःकरणाला विचारा. मी संप्रदायाकरता काय देणं लागतो, काय केलं मी संप्रदायासाठी, काय केलं मी ज्ञानोबरांच्यासाठी, मी किती ज्ञानोबरांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केला, आणि जो परमार्थ ज्ञानोबरांना अपेक्षित आहे तो परमार्थ माझ्याकडून होतो का, हाही मुद्दा महत्वाचा आहे. ज्या ज्ञानोबरांनी परमार्थाची मुहूर्तमेढ रोवली आणि आपल्याला हा परमार्थ दान दिला, खरंच मी त्या परमार्थाच्या योग्यतेचा आहे का, किंबहुना ज्ञानोबरांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने चालण्याचा मी प्रयत्न करतोय का, याचं थोडंसं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. संप्रदायात येणाऱ्यांची संख्या भरपूर आहे, अनेक जण वेगवेगळ्या कारणाकरता संप्रदायामध्ये येतात, पण जो उद्देश आहे बऱ्याचदा तो चुकतो. कुणी धनासाठी संप्रदायाचा वापर करतं, कुणी मान मान्यतेकरता संप्रदायाचा वापर करतं, कुणी सत्तेकरता संप्रदायाचा वापर करतात. भरपूर ठिकाणी लोकांची गर्दी जमलेली असते, राजकारणी लोक न बोलवता येतात, त्यांना माहिती आहे ही गर्दी जमा करण्याकरता आपल्याला करोडो रुपये खर्च करावे लागतील, ते फायदा उठवतात. जिथं गर्दी आहे, जिथं मोठमोठाले सप्ते आहेत, चला पोळी भाजून घ्या, गंगा वाहतीये, इंद्रायणी वाहतीये, हात धुवून घ्या. पारमार्थिक आहे असं समजण्याचं काही कारण नाही. परमार्थात आलेत का लोकांच्या मध्ये हे वावरतायत, लोकांची सहानुभूती मिळावी, लोकांचा फायदा आपल्याला कसा घेता येईल, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे, जो दाखवला जात नाही. माणसं हेतू दाखवत नाहीत, आणि तुमच्या जीवनातलं पाप पुण्य हे हेतूवर अवलंबून आहे. घटना काय करताय तुम्ही, क्रिया कोणती आहे, याच्यावर पाप पुण्य अवलंबून नाही, त्या कृतीच्या पाठीमागचा जो हेतू आहे त्याच्यावरती पाप पुण्य अवलंबून आहे. नीट आहे का? कधी कधी परमार्थ करताना दिसतात माणसं, आणि परमार्थ करता करता पापही घडतं. पुण्य करता होय पाप, अभंग आहेत संतांचे. परमार्थ करतोय, बरे माझे तर असे अनुभव आहेत, सप्ताह आहेत, सप्ताहाचं नियोजन जर एखाद्याकडे असेल ना, वर्गणी जमा केली जाते, आणि एखादा कुणीतरी असतो गावातला, मग त्याच्याकडे ती जमा केली जाते, त्याच्याकडे ती हिशोबाची वही असते. धर्मासाठी जमा केलेला निधी, ते द्रव्य, तो पैसा, आणि ज्या वेळेस त्या पैशाविषयी तुमच्या मनात लोभ निर्माण होतो, वास्तविक पाहता तो धर्माचं कार्य करण्याकरता त्याच्याकडे वही दिली, तो निधी जमा केला, आणि त्याच द्रव्याचा तो जर अपहार करत असेल, ते द्रव्य जर तो लुटत असेल, तो पैसे जर खात असेल, पुण्य घडलं का पाप? काय झालं? पाप घडलं. कराय निघालाय पुण्य, घडलं पाप. पुण्य करता होय पाप, पाप झालं का? हेतू चुकला. ज्या हेतूने वर्गणी जमा केली त्याच्यासाठी वापरली नाही. आणि बऱ्याच गावातले सप्ते याच्यामुळं बंदही पडले. मागचा हिशोबच नाही, गेल्या वर्षीचे 50,000 गायब राहिले. बऱ्याचदा लोक कंजूसपणा करत राहतात. निधी मिळालाय ना, मुक्त असताना अन्नदान करा, ज्ञानदान करा, नाही, वाचवायचे, शिल्लक ठेवायचे, आणि मग कुणाला तरी व्याजाने द्यायचे. आणि पुढच्या वर्षी लोक म्हणतात मग मागचा हिशोब दाखवा, तर यावर्षी वर्गणी देऊ. हिशोबही नाही, पैसेही नाही, आणि वहीही नाही, सगळं गायब होऊन जातं. पुण्य करण्याकरता निघालोय, घडतंय पाप. हेतू चुकला, तुमचा उद्देश चुकला. तसं परमार्थात अनेक लोक येतात, पण ज्ञानवरांना जो परमार्थ अपेक्षित आहे तो आपल्याकडून घडत नाही.
पुण्य करण्याच्या हेतूने संप्रदायामध्ये प्रविष्ट झालोत आपण, पण पाप घडतंय हे कळत नाही आपल्याला. आळंदीसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येऊन जर ज्ञानोबरायांच्या पासून आपण दुरावत असू, बाकीच्या लोकांच्या आपण जर नादी लागत असू, तर या जगात त्याच्यासारखं दुसरं पाप नाहीये. दळभद्रीपणा म्हणजे काय? नाही त्याच्या मागे लागणं, ते सगळ्यात मोठं दारिद्र्य आहे. आणि हे दारिद्र्य आर्थिक नाहीये, हे दारिद्र्य वैचारिक आहे. वैचारिक दारिद्र्य आहे तुमच्या जीवनामध्ये. दरिद्र आहात तुम्ही. का दरिद्री आहात? ज्ञान जिथं मिळणार आहे, जिथं ज्ञानाची श्रीमंती आहे, ते तुम्हाला नकोय, ते आपल्याला नको वाटतं. आणि बाहेरच्या भौतिक गोष्टीमध्ये आपण गुरफटत राहतो, त्याच्यामध्ये गुंतत राहतो. हे दारिद्र्य आहे. आणि ही सगळी प्रलोभनं माणसाच्या जीवनात येत राहतात. परमार्थ करणं आणि परमपदाला पोहोचणं इतकंही सोपं नाहीये. त्याचं नावच आहे परम अर्थ. ते परमपद इतक्या जवळ आणि सहज मिळेल असं कधी समजू नका. सगळी प्रलोभनं बाजूला करावी लागतात आणि मग टप्प्याटप्प्याने तिथपर्यंत पोहोचावं लागतं. पण महत्वाचा मुद्दा असा आहे, तिथपर्यंत पोहोचण्याकरता जीवनामध्ये योग्य मार्गदर्शक असणं गरजेचं आहे. मी सांगितलं ना, परमार्थात येतो आपण चुकीच्या माणसांच्या जर नादी लागलो, की जे स्वतः अपूर्ण आहेत, ज्यांना स्वतः ज्ञान नाहीये, अशा लोकांच्या ज्या वेळेस आपण नादी लागतो ना, तोही अपूर्ण आणि आपलंही जीवन अपूर्ण राहतं. त्याला ज्ञान नाहीये, तो दिखाव्यासाठी परमार्थ करतोय, तो द्रव्यासाठी परमार्थ करतोय. त्याचा मुळात हेतू चुकलेला आहे आणि आशांच्या मागे आपण चालत राहतो. आपला उद्धार कधी होईल? तुकोबारांचं प्रमाण आहे, आंधळ्याच्या काठी लागले आंधळे, घात एके वेळे मागे पुढे. आंधळ्याच्या काठीला धरून जर तुम्ही चालू लागलात ना, त्याचाही घात होतो आणि आपलाही घात होतो. वेळ लागेल, मागे पुढे होईल, पण घात निश्चित आहे. जर ज्ञानोबराय तुकोबारांना सोडून जर इतरांच्या नादी लागत असू, या जगात आपल्यासारखे आंधळे कोणी नाहीयेत. ज्ञान देणारे ज्ञानोबराय आहेत, बाकीचे तुम्हाला लुटणारे आणि लुबाडणारे आहेत. त्या संतांच्या मागे चाला जे तुमचं कल्याण करतील, जे तुमच्या जीवनाचं हित करतील, तुमचं भवितव्य उज्ज्वल बनवतील. असे ज्ञानोबरायसारखे संत आपल्या जीवनात असणं गरजेचं आहे. आणि माऊली जर असतील तर या जगात कुणाची गरज नाही तुम्हाला. एका ज्ञानेश्वरीचा जर आधार तुमच्या जीवनाला जर मिळाला, तर या जगात कुणाची गरज नाही आपल्या जीवनाला सावरण्याकरता. पण नाही कळत आपल्याला, ती ज्ञानेश्वरी आधार देते आपल्याला, आपलं जीवन घडवते. तुकोबाराय संत सांगतात, या संतांच्या मागे जर आपण चाललो तर जीवनाचा उद्धार आहे. फार सुंदर शब्द तर का, मार्ग दावनी गेले आधी, दयानिधी संत तेणेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. जो मार्ग ज्ञानोबरांनी दाखवला, जो मार्ग तुकोबारांनी दाखवला, जो मार्ग संत एकनाथ महाराजांनी दाखवला, जो मार्ग सद्गुरू भगवान बाबांनी दाखवला, जो मार्ग आपल्याला श्री संत जोग महाराजांनी दाखवला, त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. कळतंय ना? नुसतं गळ्यात माळ घातली याचा अर्थ आपण त्या मार्गाने चालतोय असा गैरसमज करून घेऊ नका. त्यांच्या नियमावलीप्रमाणे जगणं ह्याला म्हणतात वागणं. त्या संतांनी जे शिकवलंय त्याप्रमाणे जगावं लागतं. ती संतांची आचारसंहिता आहे. त्याप्रमाणे आपल्या जीवनात आपण वागलो तर म्हणता येईल, मार्ग दावनी गेले आधी, दयानिधी संतती तेणेची पंथे चालू जात. त्यांच्या रस्त्यानं चालणं म्हणजे फक्त गळ्यात माळ घालणं नाही, तर त्याप्रमाणे वागणं, ह्या ज्ञानेश्वरीच्या सिद्धांताप्रमाणे जगणं
त्याला म्हणतात तेनेची पंथे चालो जाता. आणि चालला तर मग पुढचा टप्पा आहे न पडे गुंता कुठे काही. गुंता अडचण येतच नाही, ही संतांची ग्वाही आहे. त्यांनी दिलेलं हे वचन आहे, येतच नाही अडचण. पण त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे चाललो तर. वाईट या गोष्टीचं वाटतं, संतांना जो परमार्थाने बाकीच्या गोष्टी ज्या अपेक्षित आहेत त्याच्यापासून आज आपण दुरावत चाललेलो आहे. परमार्थाचं आजचं स्वरूपही जरा बदलत चाललेलं आहे. परमार्थ करताना दिसतात लोक. खंत या गोष्टीची आहे. बऱ्याच सप्ताहामधले ज्ञानेश्वरीचे प्रवचन बंद झाले. जुन्या काळात प्रत्येक सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीचे प्रवचन असायचे. आजकाल हे प्रवचन बंद झालेत. त्या प्रवचनांची जागा बाकीच्या गोष्टींनी घेतली. ठीक आहे, वाईट नाहीये, तोही परमार्थच आहे, तोही परमार्थच आहे. पण स्वरूप असं बदललं की जे ग्रंथ आपण ऐकण्यासाठी त्या ठिकाणी नियोजन केलेलं असतं, ते सिद्धांत, ते तत्व कुणी सांगत नाही, हे की नाही. कथेच्या नावाखाली बाकीचं सगळं चालतं, हे की नाही. कथेच्या नावाखाली बाकीचं सगळं चालतं, सगळं सांगितलं जातं. मनोरंजन होतं, गप्पा गोष्टी, गाणी, नाच, सगळं सगळं चालतं, सगळं होत राहतं. जे सिद्धांत आपल्याला हृदयात ठसायला पाहिजेत, ज्या सिद्धांतामुळं जीवन घडेल, ते सिद्धांत कधी आयुष्यात स्पर्शच करत नाहीत आपल्याला. ते सांगितलेही जात नाहीत. आणि एखाद दुसरा महात्मा जर सांगत असेल तर आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. आपल्याला मनोरंजन हवंय. परमार्थ हा मनोरंजना करता नाही, आत्मोद्धारा करताय. जगात मनोरंजना करता भरपूर साधनं आहेत. मोबाईल आहे, टी व्ही आहे, सगळं जग पडलेलं आहे, मनोरंजनानं भरलेलं आहे. आत्मोद्धार जर करायचा असेल तर ज्ञानेश्वरी आणि गाथ्याशिवाय पर्याय नाही. इथं बाकीचं थोतांड जमत नाही, इथं अंधश्रद्धा जमत नाही. इथं केवळ आणि केवळ ज्ञान लागतं. ज्ञानच ज्ञानोबर आहे. ज्ञानाची गंगा घेऊन आलेले आहेत आपल्या दारावर. पण समजलं तर, ज्याला कळेल त्याला ठीक आहे. किती आपण ज्ञानेश्वरीचं अध्ययन करतो, किती रोज ज्ञानेश्वरी वाचतो, किती अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो, हा ज्याच्या त्याच्या बुद्धीचा आणि श्रद्धेचा विषय. आपली किती ज्ञानोबरांच्यावर श्रद्धा आहे, आपली किती ज्ञानेश्वरीवर श्रद्धा आहे, किती गाथ्यावर श्रद्धा आहे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण कमीत कमी याचं आत्मपरीक्षण आपण करावं की जे मी करतोय तो परमार्थ माझ्या माऊलींना आवडेल का. आणि याचा विचार न करता कितीही समाधीवर डोकं आदळत बसलं ना, काही उपयोग होणार नाही. नुसतं समाधीचं दर्शन घेणं म्हणजे ज्ञानोबराय प्रसन्न होतील असं समजू नका. जीवन घडवण्याकरता ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीचे विचार आत्मसात करा. मंदिरात गेला नाही तरी चालेल, ज्ञानोबराय खुश होतील. जर ज्ञानेश्वरी आणि प्रत्यक्ष ज्ञानोबराय जर तुमच्या जवळ आहेत ज्ञानेश्वरीच्या रूपानं, मंदिरातही जायची गरज नाही. आता पुन्हा याचा चुकीचा अर्थ घेऊ नका बरं का. महाराज म्हटले मंदिरात जाऊ नका, असं नाही. जर ज्ञानेश्वरीचे विचार जर तुमच्या हृदयामध्ये स्थिर झाले तर तुम्हीच देव होता. आणि ही ताकद ज्ञानोबरायांनी दिलेली आहे. तुम्हाला दुसऱ्या देवाकडे जायची गरज नाही. तुम्ही देवस्वरूप होऊ शकता. पण ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला तर तुम्ही वंदनीय होऊ शकता, तुम्ही पूजनीय होऊ शकता. ज्ञानोबरायांच्या सानिध्यात आलात तर तुमचंही जीवन घडू शकतं, माऊलींनी कृपा केली तर. आणि म्हणून आपला परमार्थ हा ज्ञानोबरायांना आवडावा, एवढा एकच विचार आपल्या डोक्यात असावा. तुकोबरायांची भाषा फार वेगळी आहे. तुकोबराय म्हणतात, लोक काय म्हणतील याच्याशी मला घेणं देणं नाही. माझा परमार्थ,
माझ्या ज्ञानोबरायांना आवडला पाहिजे, याच्यासाठी मी परमार्थ करतो. आणि जर परमार्थ करता करता जर एखादी चूक झाली माझ्याकडून, तर कदाचित माझ्यावरती माझे संत हसतील, माझे ज्ञानोबराय मला नावं ठेवतील, हे मला सहन होणार नाही. मजते हसतील संत. जर ज्ञानोबरायांनी जर बाजूला केलं, ज्ञानोबरायांनी जर मला डावललं, तर माझ्या जगण्याला अर्थच काय, जीवन जगून फायदा काय? दोन टप्प्यात बरं का. जगाने डोक्यावर घेणं हा भाग वेगळा आहे, आणि संतांनी जवळ करणं हा भाग वेगळा आहे. कधी कधी असं घडतं, जग मानतं, जग डोक्यावर घेतं तुम्हाला, पण संत स्वीकारत नाहीत. हे जीवन तुकोबारांना अभिप्रेत नाही, अपेक्षित नाही, नाही आवडत. जग विरोधात गेलं तरी चालेल, अख्खं जग विरोधात जाऊ द्या, फक्त संतांनी आपल्याला आपलं म्हणावं बस. सज्जनी आपुला म्हणितला. आणि एवढ्या एका गोष्टीसाठी संतांचा परमार्थ आहे. ज्ञानोबरांनी आपल्यावर कृपा करावी, तुकोबारांनी आपल्यावर कृपा करावी, साधू संतांनी आपल्याला जवळ करावं, मग जीवन बदलतं. ज्ञानोबराय तर सांगतात, मला असं वाटतं की माझ्या श्रीगुरूंची कृपादृष्टी अखंड माझ्यावर राहावी, आणि म्हणून काहीतरी असं मी सांगेल की ज्याच्यामुळं माझे श्रीगुरू माझ्या समोर बसतील आणि माझ्यावर अखंड कृपेचा वर्षाव करतील. अखंड. पण ज्ञानोबरांना असं वाटलं की उगाच काहीतरी सांगायला लागलो तर निवृत्तीनाथ दादा माझ्याकडे लक्ष देणार नाहीत. मग त्यांना जे आवडतं तत्वज्ञान ते सांगितलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीचं मन जर आकृष्ट करायचं असेल तर ते त्याला जे आवडतं ना तेच द्यावं लागेल ना. तुमच्या भाषेत सांगू का, सध्याच्या भाषेत इम्प्रेस करणं म्हणतात त्याला, हे की नाही. समोरच्याला इम्प्रेस करायचंय काय, मग त्याला जे आवडतं, त्याच्या ज्या आवडी निवडी आहेत, तिच्या ज्या आवडी निवडी आहेत त्या दाखवल्या जातात. बरोबर आहे की नाही. श्रीगुरु निवृत्तीनाथांना जर कृष्णचरित्र आवडतं तर त्याच कृष्णानं सांगितलेली श्रीमद भगवद्गीता मी सांगेल, जेणेकरून माझ्या गुरूंची कृपादृष्टी अखंड माझ्यावर राहील. ज्ञानोबराय सांगतात, आमचं जे कुळ आहे ते कृष्ण नामानं पावन झालेलं आहे. कुळ हे पावन कृष्ण नामे. माझ्या घरामध्ये, माझ्या कुळामध्ये आमची जी परंपरा आहे ती कृष्ण भक्तीची परंपरा आहे, भगवान परमात्म्याची सेवा करणारी परंपरा आहे, आणि त्या परंपरेतले आम्ही आहोत. आमचं कुळ आहे ते कृष्ण नामानं पवित्र झालेलं कुळ आहे. कुळ हे पावन, पावन म्हणजे पवित्र, शुद्ध आमचं कुळ आहे, कृष्ण नामे. आणि ती कृष्ण कथा किंबहुना कृष्णाने सांगितलेलं तत्वज्ञान जर मी सांगितलं तर माझ्या गुरुचं लक्ष अखंड माझ्यावर राहील. श्री निवृत्तीनाथांना समोर बसवलेले, किंबहुना निवृत्तीनाथ समोर बसतायत आणि ज्ञानोबरायांना सांगतात, ज्ञाना तू ज्ञानेश्वरी सांग, तुला जे काही म्हणायचंय ते तू सांग, तू अभिव्यक्त हो. आणि ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. आणि प्रारंभ इतका गोड आहे ज्ञानोबरायांचा, सुरुवातच ओंकारापासून केलेली आहे. आणि हे जे नमन आहे ना फार वेगळ्या पद्धतीचं आहे बरं का. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की लोकांना असं वाटतं की हे देवाचं वर्णन आहे, ओंकाराचं वर्णन आहे. असं नाही बरं का. ते ओंकाराचं वर्णन ज्ञानोबराय करत नाहीत, हे गुरुदेवांचं वर्णन आहे. गुरुदेवा तुम्हीच ओंकार स्वरूप आहात. ओम नमो जी, जी शब्द वापरलाय. मोठ्या लोकांचा शिष्टाचार असा आहे, त्यांची वागण्याची पद्धत अशी असते
की त्यांच्यापेक्षा जर मोठी लोक आली ना, ते नाव घेत नसतात. हा कुळाचार आहे, हा आचरणाचा भाग आहे, हा सभ्यतेचा भाग आहे. ही सभ्यता आहे. एक आपल्यापेक्षा एखादा जर मोठा व्यक्ती आहे तर नावाने बोलवू नये. ही सभ्यता ज्ञानोबा शिकवतात. श्रीगुरु आहेत समोर. जी, जुन्या काळामध्ये जी हा शब्द प्रचलित होता, वापरला जायचा. आता जी हा शब्द बुडाला. एखाद्या पतीनं जर पत्नीला हाक मारली जुन्या काळात, हे महत्वाचं आहे, तर ती पत्नी ओरडत नव्हती तुमच्यासारखी. काय, का बोंबलताय, काय झालं ओरडायला, असा भाग नव्हता. नवऱ्यानं जर आवाज दिला जी, बरोबर आहे की नाही, याच्या पलीकडं बोलणं नसायचं बरं का. जी ही आदर देण्याची पद्धत आहे. जी शब्दामध्ये आदर आहे. आदर वाढला पाहिजे. मान देण्याची आपली सुद्धा प्रवृत्ती पाहिजे बरं का. आपण जर इतरांना मान दिला तर इतर आपल्याला मान देतील. हा भगवान परमात्म्याचा त्याचं सूत्र आहे, सिद्धांत आहे. स्वतः कृष्ण परमात्मा इतरांना मान देणारे आहेत. विष्णू सहस्त्रनामामध्ये फार सुंदर शब्द आलेला आहे, मानदो मान्यो, हे की नाही. मान देणारा आहे, मानदह म्हणजे मान देणारा आहे म्हणून जगामध्ये मान्य. इतरांना मान द्यायला शिका. आता त्याचेही 2-3 वेगवेगळे प्रकार आहेत. अधिकारी व्यक्ती असेल त्याला मान दिला तर ठीक आहे. अनधिकाऱ्याला जर तुम्ही मान देत असाल तर ती चाटुकारिता ठरते. अधिकारी नाहीये पण तरी सुद्धा पुढं पुढं करताय. तुमच्या भाषेत सांगू का, विनाकारण लोक इतरांचे तळवे चाटत राहतात. लायकीचा नसतो, स्वतःचा स्वार्थ साध्य करायचा असतो. चाटुकारिता आहे. स्वतःच्या स्वार्थापोटी हे सगळं केलं जातं. मान देणं नाहीये, मान आतून द्यावा वाटला पाहिजे आणि तो समोरचा व्यक्ती सुद्धा त्या लायकीचा पाहिजे. कळतंय ना. पण मान द्या. गुरुदेवांना मान दिलाय, आदर दिलाय. आताचा जमाना वेगळा आहे जरा. आपल्याला इतरांना मान द्या वाटत नाही. लोकांना असं वाटतं मी काय कमी आहे आणि तो कोण लागून गेला. एक नाही, मान देण्याची इच्छाच राहिलेली नाहीये. तुम्ही इतरांना मान्य करत नाही. एक सिद्धांत सांगू का, अमान्य करणं सोपं आहे पण तितकी उंची गाठणं कठीण आहे. एखादा व्यक्ती एखादी चाल म्हणतोय, लोक म्हणतात त्याला काय जमतंय, तू तशी म्हणून दाखव. ती म्हणण्याकरता किती कष्ट करावे लागतात, तिथपर्यंत तू ये ना, मग नाव ठेव. आपलं तसं नाही. येत तर काहीच नाही, नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. मान द्यायला शिका. मोठी माणसं आहेत ना, भलेही ते वयानं लहान असू द्यात, ज्ञानाने मोठी आहेत, मान द्या. देवाने सांगितलेला सिद्धांत आहे. जर भगवान परमात्मा जर मान देतात इतरांना, आपण का देऊ नये. भगवान बाबांचा इतिहास तर असा आहे, असं सांगितलं जातो, जुनी माणसं आजही सांगतात ज्यांनी भगवान बाबांना पाहिले. लहान 5 वर्षाचा जरी मुलगा आला ना बाबांच्या दर्शनाला, तरी सुद्धा बाबा त्या लहान मुलाला आऊजाऊ बोलायचे. कधीही आरतुर बोलत नव्हते. काय हृदय असेल महाराज, काय वृत्ती असेल. मान देण्याची प्रवृत्ती आहे. गुरुदेवांना मान दिलेला आहे. गुरुदेवा जी, ओम नमो जी. तुम्ही माझे गुरुदेव आहात ना. गुरुदेवांचं डायरेक्ट नाव घेऊ शकत नाही ज्ञानोबा आहे. आणि हे नमन आहे. जी, गुरुदेवा तुम्ही ओंकार स्वरूप आहात. बाकीच्या ओंकाराचं देवाचं वर्णन नाहीये. तुमचं स्वरूप कसं आहे, तुम्ही ओंकार स्वरूप आहात.
ओम नमो जी. ओंकारापासून सुरुवात आहे. ओंकार म्हणजे आदिबीज आहे, या विश्वाचं मूळ बीज आहे, आदिबीज आहे. आणि ओंकार हा प्रणव मंत्र आहे, हे एकाक्षरी ब्रह्म आहे. स्वतः भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, ओमित्येकाक्षरम ब्रह्म. ओंकार म्हणजेच परब्रह्म आहे. आणि गुरुदेवा तुम्ही ओंकार स्वरूप आहात, याचा अर्थ माझ्यासाठी ब्रह्म दुसरं नाही. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. माझ्यासाठी तुम्हीच देव आहात, माझ्यासाठी तुम्हीच गुरु आहात, अशा तुम्हाला मी वंदन करतो. ओम नमोजी. आद्या, तुम्हीच आद्य आहात. या जगताचं जे आद्य बीज आहात ते तुम्ही आहात. तुमच्यापासून हे जगत आहे, तुम्ही आद्य आहात. तसं जर पाहिलं तर निवृत्तीनाथ महाराज आणि भगवान शंकर हे काही वेगळे नाही आहेत. ज्ञान परंपरा जरी तपासली, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. तुम्ही आदिनाथ आहात, परंपरा फार मोठी आहे आणि म्हणून तुम्ही आद्य आहात. ज्ञानाची ही परंपरा तुमच्यापासूनच आहे. ओम नमोजी आद्या. वेद प्रतिपाद्य, वेदाने सुद्धा तुमचं वर्णन केलेलं आहे, तुमचं प्रतिपादन केलंय. गुरुदेवांच्या बाबतीत बोलतायत वेद प्रतिपाद्य. वेदाने इतर गोष्टीचं वर्णन केलंय असं ज्ञानोबराय म्हणत नाहीत. तुमचंच वर्णन वेदाने केलंय. वेद प्रतिपाद्या. तुमचा जय जयकार असो. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. तुम्ही आत्मरूप आहात, तुमचा जय जयकार असो. आणि तुम्ही स्वतः तुम्हाला जाणणारे आहात. कसा शब्द आहे? स्वसंवेद्या. विद म्हणजे जाणणे, स्वसंविद म्हणजे स्वतःला जाणणारे आहात. तुम्ही स्वतःला जाणलंय. मी कोण आहे याचं ज्ञान होणं म्हणजे स्वतःला जाणणं. तुम्हाला जर एखाद्याने विचारलं तुम्ही कोण आहात, काय उत्तर येईल आपलं? मी अमुक आहे, माझं हे नाव आहे, माझं ते नाव आहे, माझं हे गाव आहे, माझं हे आडनाव आहे, माझ्या वडिलांचं हे नाव आहे, माझ्या आईचं हे नाव आहे. हे की नाही? संतांना विचारा बरं, संतांना विचारा तुम्ही कोण आहात. संत सांगतात मी वासुदेव तत्वता. पण कधी कळो येईल विचारल्यानंतर सांगू आम्ही की मी वासुदेव आहे. विचारलं नाही तर आम्ही तरी कशाला सांगू. पण आमचं जे खरं रूप आहे, स्वरूप आहे, ते वासुदेव आहेत. आम्ही ब्रह्म आहोत. आम्ही स्वतःला जाणणारे आहोत. आम्ही स्वतःला जाणलंय. जय जय स्वसंवेद. ही संतांची हे वर्णन आहे संतांचं. स्वसंविद असणारे जे निवृत्तीनाथ महाराज आहेत त्यांचा जय जयकार करतात ज्ञानोबा आहे. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पुढचा शब्द फार महत्वाचा आहे आणि सुंदर आहे. देवा तूची गणेशू. गणपतीचं वर्णन करतायत असं नाही बरं का. गुरुदेवा तुम्हीच माझे गणेश आहात. आणि गणेश या शब्दाचा अर्थ आहे गणांचा जो मालक आहे, ईश्वर आहे. जे तिन्ही गण आहेत, देवगण असतील, मनुष्यगण असेल, राक्षसगण असेल, सगळ्या गणांचे जे प्रमुख आहेत ते कोण आहेत? गणपती बाप्पा. ज्ञानोबा आहे त्या गणपतीच्या बाबतीत बोलत नाहीत. माझ्यासाठी तुम्हीच माझे गणपती आहात.
गणपती या सगळ्यांचे मालक तुम्ही आहात. देवा म्हणजे गुरुदेवा, तूच गणेश. आणि काय केलं तुम्ही? सकल अर्थ मती प्रकाशू. गणेश ही बुद्धीची देवता आहे, बुद्धी प्रदान करणारी देवता आहे. सकल अर्थ मती प्रकाश हा फार सुंदर शब्द आहे बरं का. आणि या विश्वामध्ये पहिल्यांदा हा शब्द माझ्या ज्ञानोबारांनी वापरला. ही ज्ञानोबारांची स्वतंत्र निर्मिती आहे. शब्द तयार करणारे ज्ञानोबा. ज्ञानोबारांच्या अगोदर हे शब्दच नव्हते. म्हणून ज्ञानोबा म्हणतात आम्ही स्वतंत्र शब्दसृष्टी करणारी माणसं आहोत, आम्हाला इतक्या हलक्यात घेऊ नका. ज्ञानोबा स्वतंत्र सृष्टी तयार करतात. शब्दांची सृष्टी ज्ञानोबारांची. माऊलींच्या अगोदरचं साहित्य तुम्ही चाळा, हे शब्द तुम्हाला कधी पाहायलाही मिळणार नाहीत. जे मराठीमध्ये माऊलींच्या अगोदरची समृद्ध भाषा जर पाहिली तर फक्त संस्कृत एवढीच होती. त्या संस्कृत भाषेला शह देणारी भाषा, त्या तोडीची भाषा तितकी समृद्ध केली माझ्या ज्ञानोबारांनी. ही ज्ञानोबारांची मराठी. माझा मराठाची बोल कौतुके. माऊली म्हणतात बाकीच्या भाषांचं सोडून द्या, माझी मराठी एवढी दमदार आहे, अमृताला सुद्धा पैज लावून जिंकण्याची क्षमता माझ्या मराठीत आहे. हा मराठीचा गौरव आहे ज्ञानोबारांचा. पण माझा मराठा बरं का, माझी मराठी, ज्ञानोबारांची जी मराठी आहे तिच्या बाबतीत आहे. गैरसमज करून घेऊ नका. आपल्या मराठी भाषेकडं ही ओवी लावू नका. आपली भाषा तर लई देखणी आहे की नाही. काय म्हणतो तो स्वतःचं स्वतःलाही कळत नाही, बाकीच्यांना कळण्याचा विषयच नाही. आपल्या भाषेच्या बाबतीत न बोललेलं बरं. भरपूर उदाहरण आहेत. संतांनी जे शिकवलंय तेही आपल्याला नीट बोलता येत नाही. ते व्हॉट्सअपला एक रील आली होती. एक बहादर असा श्लोक म्हणत होता महाराज. अरे म्हटलं कमीत कमी ग्रंथ पाहून तर पाठ कर. काय त्या श्लोक करताना काय वाटत असेल, इतक्या चुकीच्या पद्धतीनं श्लोक म्हणत होता. म्हटलं धन्य आहे तुझं जीवन. काय बोलतो आपण. आपलं बोलणं आपल्यालाही कळत नाही, आपलं बोलणं लोकांनाही कळत नाही. आपल्या भाषेकडे ही ज्ञानोबारांची ओवी लावू नका. माऊली म्हणतात माझा मराठा, जी मी तयार केलेली आहे मराठी, ती अमृताला जिंकणारी आहे. अशी ज्ञानेश्वरी, असे शब्द घडवणारे ज्ञानोबा आहेत. माऊली म्हणतात शब्द कैसा घडीजे. हे शब्द तयार केले आहेत ज्ञानोबारांनी. आणि या जगात ज्ञानोबारांच्या शब्दांची बरोबरी होऊ शकत नाही. बघा भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे शब्द आहेत ज्ञानोबारांचे. हा सकल अर्थमती प्रकाश हा शब्द स्वतंत्र ज्ञानोबारांचा आहे, ज्ञानोबारांची निर्मिती आहे. आणि याचा अर्थ फार सुंदर आहे. ज्ञानोबा म्हणतात गुरुदेवा माझ्या बुद्धीमध्ये, माझ्या मतीमध्ये जगातले सगळे अर्थ प्रकाशित करणारे तुम्ही आहात. सकल अर्थ म्हणजे जगातले सगळे अर्थ, सगळ्या विषयांचे अर्थ माझ्या बुद्धीमध्ये प्रकाशित करणारे तुम्ही आहात. थोडासा अवघड हा सिद्धांत आहे. दृष्टांत देऊन सांगतो म्हणजे अजून समजेल तुम्हाला. सकल अर्थमती प्रकाश हा शब्द ज्ञानोबारांचा इतका सोपा कसा असेल आणि इतका लगेच कळेल तरी कसा. एखादी बंद खोली आहे आणि बंद खोलीमध्ये भरपूर वस्तू ठेवलेल्या आहेत आणि तुमच्या हातात बॅटरी आहे, टॉर्च. ज्यावेळेस तुम्ही ती बॅटरी घेऊन त्या खोलीमध्ये जाता आणि टॉर्च चालू करता, प्रकाश पडतो, पण त्या बॅटरीचा फोकस ज्या वस्तूवर पडतो तेवढीच वस्तू आपल्याला दिसते, हे की नाही. तो प्रकाश जर पखवाजावर पडला तर आमचे गणेश महाराज म्हणतील नाही या रूममध्ये पखवाज आहे. आबांच्याकडे बॅटरी दिली, त्यांनी चालू केली, टॉर्चचा फोकस जर त्या पेटीवर पडला ते म्हणतील नाही
या रूममध्ये पेटी आहे. जी वस्तू त्यांना दिसली त्यांना असं वाटतं की तेवढीच आहे. बॅटरीमुळं ती प्रकाशित झाली. कळतंय ना? त्या बॅटरीमुळं ती वस्तू प्रकाशित झाली. याचा अर्थ असा नाही की त्या खोलीमध्ये तेवढीच वस्तू आहे. त्या खोलीत तर भरपूर वस्तू आहेत, पण प्रकाशित जेवढी झाली तेवढी कळाली. कळतंय ना? जेवढी प्रकाशित झाली तेवढीच आपल्याला दिसली. आपल्या ज्ञानाचं तसंच आहे. आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मतीमध्ये जगातल्या सगळ्या विषयाचं ज्ञान आहे. जसं त्या खोलीमध्ये सगळ्या पद्धतीची वस्तू आहेत, अनंत वस्तू त्या खोलीमध्ये आहेत. प्रकाशित कुठल्या होतात त्याच्यावर अवलंबून आहे. एखाद्याला पखवाज आवडला, त्यानं ते ज्ञान घेतलं, पखवाजाचं ज्ञान प्रकाशित झालं. गायनाचं ज्ञान प्रकाशित झालं. ज्ञानेश्वरीचं ज्ञान प्रकाशित झालं. एक विषय प्रकाशित झाला, पण बाकीचे अनंत विषय तसेच आहेत. आपलं जीवन संकुचित आहे, कारण आपल्याकडं तेवढी ऊर्जा कमी प्रमाणात आहे. जास्त प्रमाणात ऊर्जा नाही, ज्ञानाची ऊर्जा. म्हणून आपला फोकस ज्या ठिकाणी पडतोय तेवढंच ज्ञान प्रकाशित होतं. गायनाचे गुरु मिळाले, तुम्हाला जर असेल आवड, तेवढा प्रकाश त्या ठिकाणी पडला, गायनाचं ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये प्रकाशित झालं. पण जगात अनंत प्रकारची ज्ञान आहेत ना, भरपूर अनंत विषय आहेत. समाजकारण आहे, राजकारण आहे, तत्वज्ञान आहे, भरपूर गोष्टी आहेत ना. अनंत विषय या जगात आहेत. विज्ञान आहे, गणित आहे, किती म्हणून सांगू. आपल्या बुद्धीमध्ये कुठलं ज्ञान प्रकाशित होतं तो भाग वेगळा आहे, त्याच्यावर डिपेंड आहे. ज्ञानोबरायांचा विषय बघा, समजून घ्या. ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या गुरुदेवांची क्षमता अशी आहे, या जगातले सगळे विषय एकाच वेळीला माझ्या बुद्धीमध्ये प्रकाशित करणारे माझे गुरुदेव आहेत. कळतंय ना फरक? आपल्या गुरूंनी आपल्या डोक्यातल्या एका विषयाचं ज्ञान आपल्याला दिलं, तेवढं ज्ञान प्रकाशित झालं. ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या गुरूंनी जगातल्या सगळ्या विषयांचं ज्ञान मला दिलं, ते प्रकाशित झालं. गुरुदेव म्हणजे टॉर्च प्रमाणे आहेत. कळतंय ना? लाईटी प्रमाणे आहेत. आणि ते ज्ञान प्रकाशित केलं एकाच वेळेला. जगातलं सगळं ज्ञान प्रकाशित ज्यांनी केलं ते माझे निवृत्तीनाथ महाराज आहेत. म्हणून ज्ञानोबरायांची जी ज्ञानेश्वरी आहे ती सर्वांगीण आहे. या जगात असा एकही विषय नाहीये की जो ज्ञानेश्वरीत आलेला नाहीये. सगळे विषय तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. कारण ज्ञानोबरायांच्या मतीमध्ये, त्यांच्या बुद्धीमध्ये जगातल्या सगळ्या विषयांचं ज्ञान त्यांच्या गुरुदेवांनी प्रकाशित केलेलं आहे. कळतंय? निवृत्तीने दिधले माझे हाती. हे ज्ञान त्या गुरुदेवांनी मला दिलंय, त्यांनी माझ्यावर हे लादलंय, हे सगळं ज्ञान. आणि त्या जगातल्या सगळ्या ज्ञानाविषयी एका शब्दात ज्ञानोबराय वर्णन करतात. सकल अर्थ. जगातल्या सगळ्या विषयांचं ज्ञान एकाच वेळी माझ्या बुद्धीमध्ये प्रकाशित करणारे माझे गुरुदेव आहेत. एवढे या जगात कुणी मोठे झालेले नाही आहेत, जे स्वतः पूर्ण विश्वाचं ज्यांना ज्ञान आहे आणि शिष्याला सुद्धा जगातल्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान करून देऊ शकतात. एवढा अधिकार माझ्या गुरुदेवांचा मोठा आहे. असे माझे गुरुदेव निवृत्तीनाथ महाराज, त्यांना मी वंदन करतो. त्यांचा जय जयकार असो. सकल अर्थ मती प्रकाशू. हे कोण म्हणतंय? म्हणी निवृत्ती दासू अवधारी जोजी. कोण म्हणतंय असं? निवृत्तीचा दास. स्वतःचं नाव घेतलं नाही बरं, स्वतःचा नावाचा उल्लेख केला नाही. ही सभ्यता आहे, ही शालीनता आहे. स्वतःचं नाव सांगायचं नाही. मी तुमचा दास आहे, दास्यत्व स्वीकारलेलं आहे. म्हणे निवृत्तीदास. ज्ञानोबराय जर पाहिलं इतके मोठे आहेत, पण स्वतःचं नाव कुठं लावत नाहीत. आणि आपल्याला नावाशिवाय दुसरं काही जमत नाही.
माझं नाव आलं पाहिजे. काय दिवा लावला तू तुझं नाव घ्यायला? एखाद्याचं जर नाव नाही घेतलं तर लोक नाराज होतात. महाराज घेऊ का नको? नावासाठी जगणारे तुम्ही आम्ही, आणि एवढे मोठे असणारे ज्ञानोबर आहे, स्वतःचं नाव कधी समोर घेत नाहीत, गुरुदेवांच्या समोर नामोल्लेख करत नाहीत. म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. अवधारण करा, ऐका. अवधारण करा म्हणजे ऐका. ऐका बरं. 5 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊ आणि पुढचा विषय नंतर ऐकू. आमच्या भगवानगडावरची सगळी महाराज मंडळी आज आवर्जून उपस्थित झालेत. जोरदार टाळ्या वाजवा. नवनिर्वाचित सिद्धेश्वर संस्थानचे महंत हरिभक्तीपरायण विवेकजी महाराज शास्त्री, त्याचप्रमाणे भगवान बाबा संस्थान तागडगाव येथील महंत हरिभक्तीपरायण अतुलजी महाराज शास्त्री, त्याचप्रमाणे माझे गुरुबंधू माऊली महाराज शास्त्री हे उपस्थित आहेत. संदेश महाराज आहेत, संदीप महाराज आहेत. दिनेश महाराज कुठे दिसत नाहीत. ज्ञानोबरायांची जी सभ्यता आहे फार अलौकिक आहे. एवढं मोठं तत्वज्ञान ज्ञानोबरायांनी साठवलंय, स्वतःचं नाव कधी पुढं आणलं नाही. म्हणे निवृत्तीदासू. मी निवृत्तीनाथांचा सेवक आहे, मी दास आहे. ही परमार्थातली पहिली पायरी बरं का. परमार्थात ज्यावेळेस तुमचा प्रवेश झाला, सगळ्यात पहिल्यांदा दास्यत्व स्वीकारायला शिकलं पाहिजे. ज्ञान मिळवणं हा नंतरचा टप्पा आहे. अगोदर तुमच्या अंगात विनम्रता यायला पाहिजे, विनम्रता पाहिजे. आणि ज्या वेळेस तुमच्या अंगात ती विनम्रता स्थिर होते, मग हळूहळू दास्यत्व करून, गुरुदेवांची सेवा करून करून ज्यावेळेस तुमचं जीवन पिकतं, तुमची सेवा गुरुदेवांना आवडते, आणि मग ते तुम्हाला ज्ञान देतात. ज्ञानोबरांचे शब्द आहेत. तेथ सेवा हा दारवंटा. पण कधी? सेवा केल्यानंतरचा टप्पा आहे ज्ञान. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे, दास्य सकळ. दास्यत्व स्वीकारावं लागतं. आणि सर्वांगाने बरं का. तनु मनु जीवे. तनाने म्हणजे शरीरानं सेवा करणं. गुरुदेवांच्या शब्दाप्रमाणे वागणं, जगणं, याला म्हणतात शरीरानं सेवा. गुरुदेवांनी एखादं काम सांगितलं, ऐकलं पाहिजे. तिथं का काम चुकारपणा केला, है की नाही? हे की नाही? याला भाव म्हणतात. जमत नाही. गुरुदेवांची कृपा जर प्राप्त करायची असेल, त्यांच्या मर्जीप्रमाणे जगावं लागतं. त्यांना काय आवडतं, कुठली सेवा केल्यानंतर ते माझ्यावर प्रसन्न होतील, आणि प्रसन्न झाल्याशिवाय तर ज्ञान देऊ शकत नाही. जर गुरुदेव जर प्रसन्न नसतील ना, मग ज्ञान सुद्धा दाबलं जातं, हे की नाही? जर गुरुदेव त्या लायकीचा समजतच नाहीत तर कशाला ज्ञान देतील? घडतं बरं का असं. अनुभव आहेत. काय काय कीर्तन असे असतात, शास्त्रीजींच्या कीर्तनात बऱ्याचदा अनुभव येतो. एखादी गोष्ट एखाद्याला जर कळू द्यायची नसेल, बरोबर तेवढा सिद्धांत त्याला समजत नाही, बाकीच्या सगळ्यांना समजतो. ती भाषा आहे वेगळ्या पद्धतीची. त्या लायकीचा नाही म्हणून तुला ते सांगितलं नाही. कळतंय ना? तसा गुरुदेवांचा स्वभाव हा उदार असतो, पण शिष्य सुद्धा अधिकारी पाहिजे ना, तर ती उदारता दाखवली जाते. शिष्य जर अनधिकारी असेल तर कदाचित त्या ज्ञानाचा तो विपरीत अर्थ काढू शकतो, म्हणून ते सांगितलं जात नाही.
त्याची योग्यता पाहिजे, लायकी पाहिजे. आणि ती योग्यता निर्माण होण्याकरता सेवा करावी लागते. सेवा हा दारवंटा, दास्यत्व स्वीकारावं लागतं. कधी कधी लोक फक्त ज्ञानाची अपेक्षा करतात आणि सेवा करायला धजत नाही. सेवा नको, आम्हाला ज्ञान पाहिजे. बऱ्याच संस्थेमध्ये आपण पाहतो सेवा नको, एखादी सेवा सांगितली, लोक म्हणतात महाराज आम्ही तुम्हाला पैसे दिलेत. पैसे कशाच दिलेत? 30, 40, 50 हजार भरलेले आहेत वर्षाचे. सेवा आम्ही करणार नाही. असं घडतं. सेवा केल्याशिवाय गुरुदेव प्रसन्न होत नाहीत, हृदय शुद्ध होत नाही आणि त्याशिवाय ज्ञान मिळत नाही. सेवा हा दारवंट आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात मी निवृत्तीनाथांचा सेवक आहे. म्हणे निवृत्तीदास, मी त्यांचं दास्यत्व स्वीकारलेलं आहे. आयुष्यभर मी त्यांचा दास म्हणून मिरविल. माझ्यासाठी दास्यत्व स्वीकारणं हेच भूषण आहे. मला मोठं व्हायची इच्छा नाहीये. मरेपर्यंत मी दास म्हणून, सेवक म्हणून राहील. आनंद आहे. आपल्याला मोठं होण्याची, गुरु होण्याची हाव लागलेली असते. आपल्याला असं वाटत राहतं लोकांनी मला मानावं, मी मोठा आहे, अमुक तमुक, या सगळ्या गोष्टी. ज्ञानोबा म्हणतात मी दास आहे, मी सेवक आहे. काय सोज्वळ भावना आहे ज्ञानोबांची. एवढे मोठे ज्ञानोबा आहे आणि स्वतःला दास म्हणून घेतात. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्या ज्ञानोबांनी तयार केला ते म्हणतात मी निवृत्तीनाथांचा दास आहे. आणि निवृत्तीनाथांचा दास या शब्दाचा अर्थ आहे गुरुचा दास. कळतंय ना? किती गुरुविषयी निष्ठा आहे, किती आपुलकी, किती श्रद्धा आहे, या ज्ञानोबांच्या शब्दातून अनुभवायला मिळतं. थोडं जर एखाद्याला एखादी गोष्ट कळाली ना, माणसं गुरुदेवाला सुद्धा नाकारायला मागे पुढे पाहत नाहीत. असं वाटतं मी काय कमी आहे, आता मला सगळं यायला लागलं, मी सुद्धा आता त्यांच्याच लेवलला जाऊन बसलो, मीच सुद्धा आता त्यांच्याच एवढा झालो. काही काही तर ठिकाणी मी असं पाहिलंय, बाबा अतुल बाबा, एक जण तर म्हटला मी आता माझ्या गुरुपेक्षा मोठा झालो. हां, माझ्या गुरुला एवढं काय आता जमत नाही, त्यांना काही एवढे कार्यक्रम नसते तर काही नाही, आणि मला एकही दिवस रिकामा नाही माझा, त्यांच्यापेक्षा मोठा झालो. तू कितीही बहिरंगाने मोठा झालास, पैसा मिळाला म्हणजे गुरुपेक्षा मोठा झाला हा गैरसमज डोक्यामध्ये ठेवू नकोस. लोक मानायला लागले. मी मगाशी सांगितलं, लोकांनी मानणं हा सांसारिक भाग आहे, संतांनी मान्य करणं हा परमार्थाचा खरा मूळ गाभा आहे. तुम्हाला देवाने मान्य करावं, तुम्हाला संतांनी मान्य करावं, तो तुमच्या परमार्थाचा विजय आहे. लोकांनी मानलं म्हणजे तुम्ही विजयी झालात असं समजू नका. संतांनी आपल्याला स्वीकारलं पाहिजे. सज्जनी आपुला म्हणितला, सज्जनांनी आपल्याला आपलं म्हणावं आणि सज्जनांच्या मनात आपल्याविषयी काहीतरी आपुलकी निर्माण व्हावी, याच्याकरता सेवेशिवाय दुसरा पर्याय नाही. दास्यत्व स्वीकारावं लागतं. ज्ञानोबा म्हणतात मी सेवक आहे. हा सिद्धांत नीट लक्षात ठेवा. परमार्थामध्ये सेवाच महत्वाची आहे, ती कोणतीही असेल. इथं तुम्ही झाडू जरी मारला, जेवण जरी वाढलं, स्वयंपाक जरी केला, ही सगळी ज्ञानोबांची सेवा आहे. बाकीच्यांना माहिती असो अथवा नसो, ज्ञानोबांना तर हे माहिती आहे ना की तुम्ही सेवा करताय. बाकीच्यांचा विषय जाऊ द्या, तुम्ही कुणाला दाखवण्यासाठी करताय का संतासाठी करताय हे ज्ञानोबांना माहिती आहे. तुमचा हेतू काय हे ज्ञानोबांना कळाला, विषय संपला, पुष्कळ आहे एवढं. पण सेवा सोडू नका, हा गाभा आहे त्याच्यातला. ज्याला ज्ञानेश्वरीची सेवा करता येईल त्याने ज्ञानेश्वरीची सेवा करा. ज्याला नाही लिहिता वाचता येत त्यांनी साधू संतांची सेवा करा, वारकऱ्यांची सेवा करा, अन्नदान करा, ज्ञानदान कुठल्याही पद्धतीनं करा, पण सेवा करा आणि स्वतःला सेवक म्हणून घ्या. अरे जनाबाई सारखे संत ते सुद्धा म्हणतात
ज्ञानेश्वर मंगळमुनी सेवा करी दासी जनी. जर जनाबाई सेवा करते, सगळे संत ज्ञानोबरांची सेवा करतात, ज्ञानेश्वरीची सेवा करतात, आपण विनाकारण स्वतःला शहाणं समजू नये. मी माऊली तुमचा सेवक आहे ही भावना पाहिजे परमार्थात आल्यावर. आणि अखंड शेवटपर्यंत तुम्ही भौतिकतेने कितीही मोठे व्हा, कितीही मान कमवा, कितीही धन कमवा, कितीही ज्ञान कमवा, पण जर सेवकत्वाची जर भावना संपली तर परमार्थ शून्य आहे. मी ज्ञानोबरांचा दास आहे ही भावना अखंड पाहिजे. मी संप्रदायाचा सेवक आहे ही भावना पाहिजे. म्हणे निवृत्तीदास. जर ज्ञानोबराय स्वतःला दास म्हणून घेतात, आपण आपला विचार करावा. म्हणे निवृत्तीदास. निवृत्तीनाथांच्या समोर दास्यत्व मी स्वीकारलंय तुमचं हे बोलून दाखवत आहेत. मी तुमचा सेवक आहे, मी तुमचा दास आहे. ऐका अवधारी जोजी, ऐका बरं का, लक्षपूर्वक ऐका, लक्ष देऊन ऐका, चित्त देऊन ऐका, अवधारण करा. मी जे जे सांगतोय अवधारण करा, म्हणजे हृदयामध्ये साठवा. नुसतं ऐका आणि सोडून द्या असं नाही. अवधारण करता आलं पाहिजे. ज्ञान अवधारण करता आलं पाहिजे. धृधार येते म्हणजे धारण करणे. बऱ्याचदा अभंग पाठ केले जातात, ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ केल्या जातात, करतो आपण, पण अवधारण होत नाही आपल्याकडून. ते मनात थांबत नाही, हृदयामध्ये स्थिर होत नाही. परमार्थ हा अवधारण करता आला पाहिजे. सिद्धांत हृदयामध्ये स्थिर झाले पाहिजेत. जे ऐकलंय ते मनामध्ये साठलं पाहिजे. नाहीतर आतापर्यंत आपण काय कमी कीर्तन प्रवचन ऐकलेत का? अवधारण झालं नाही म्हणून पुन्हा पुन्हा ऐकावं लागतं. अवधारण जर आपल्याकडून झालं, ते जर मनामध्ये साठवून ठेवलं, पुन्हा पुन्हा सिद्धांत ऐकायची गरजच नाही ना. एखादी गोष्ट तुम्हाला कळाली, पुन्हा पुन्हा ऐकायची काय गरज आहे? ज्ञानोबरांना असं म्हणायचंय, संपला विषय. या ओवीचा असा अर्थ आहे, त्या अभंगाचा असं म्हणणं आहे, कळालं पुढे चाला, पुन्हा पुन्हा ऐकायची गरज नाही. पण आपण अवधारण करत नाही म्हणून पुन्हा पुन्हा ऐकायचंय. आपल्याकडून होत नाही, ते अवधारण होत नाही, साठत नाही हृदयामध्ये. वेदानं मागणी केलेली आहे, देवा आम्ही जे जे ऐकतोय ना, जो जो आम्ही अभ्यास केलाय, तो मरेपर्यंत आमच्या लक्षात राहायला पाहिजे. श्रुतम मे गोपाय, आमच्या ज्ञानाचं तू रक्षण कर. वेदानं प्रार्थना केली भगवान परमात्म्याला. आम्ही जे ऐकलंय, आम्ही जो अभ्यास केलाय, आम्ही जे अध्ययन केलंय, ते विसरता कामा नये. नाहीतर मग कधी कधी मुलं संस्थेमध्ये असतात, एक नाही, पुढच्या ओव्या पाठ करत चालतात, पाठीमागे पुन्हा, पुढे पाठ, पाठीमागे सपाट. एक नाही, ज्ञान भले हे तुम्ही 4 ओव्या कमी पाठ करा, पण मरेपर्यंत लक्षात राहिल्या पाहिजेत. एखादा अभंग कमी पाठ करा, पण आठवणीत कायम राहायला पाहिजे. गुरुवरे शास्त्रीजी सांगत असतात आम्हाला, तुमचा अभ्यास विसरणं हाच मृत्यू आहे. मृत्यू म्हणजे शरीरातून प्राण जाणं हा मृत्यू नाहीये. खरा मृत्यू तुमचा अभ्यास विसरणं हा मृत्यू आहे. म्हणून तुमच्या अभ्यासाचं रक्षण करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती, पुन्हा पुन्हा का ज्ञानेश्वरी वाचायची, का पुन्हा पुन्हा पारायण करायचे, हे ते सिद्धांत पुन्हा पुन्हा आपल्या डोळ्याखालून गेले पाहिजे, तो आपल्या मनात बसले पाहिजेत. आपण हरिपाठ रोज म्हणत राहतो. का हरिपाठ रोज म्हणायचा आहे? पावले खेळायसाठी? त्या हरिपाठाचं तर स्वरूपच एवढं बदलून गेलंय सध्याच्या काळात. ते सिद्धांत जीवनात उतरावेत याच्यासाठी हरिपाठ रोज म्हणायचा आहे. सिद्धांत विसरू नये म्हणून म्हणायचं आहे. पण त्या हरिपाठाचं स्वरूप आता इतकं बदललंय, आपल्याला असं वाटतं हरिपाठ परंपरा आहे म्हणून म्हणायचं. आपण परंपरा म्हणून करतो आणि इतक्या फास्ट हरिपाठ म्हणत राहतो, काहीच समजत नाही. म्हणणाऱ्यालाही समजत नाही, ऐकणाऱ्यालाही समजत नाही.
एकही शब्द नीट उच्चारला जात नाही. कसा म्हणतात मी आता तुमच्या भाषेत सांगत नाही. आता जणू काय एक नाही, ही पद्धत नाहीये. शांत पद्धतीनं एक एक शब्द तुमच्या हृदयापर्यंत पोहोचला पाहिजे. तो सिद्धांत मनात घर करून बिंबला पाहिजे, ठसला पाहिजे. पुन्हा पुन्हा ऐकण्याची मग गरज नाही पडत. कळालं पाहिजे आपल्याला हे. ह्या सगळ्या पद्धती आहेत. पुन्हा पुन्हा वारंवार अध्ययन आहे, ऐकायचं आहे. केलेल्या सिद्धांताचं पुन्हा पुन्हा पुनरुच्चारण का? ते सिद्धांत मनामध्ये स्थिर झाले पाहिजेत आणि त्या सिद्धांताप्रमाणे वागलं पाहिजे. सिद्धांत बऱ्याचदा कळतात पण आपण वागत नाही. कुणाला माहिती नाही की खरं बोललं पाहिजे. सगळ्याला माहिती आहे ना, हा वेदाचं वाक्य आहे. सत्यम ब्रूयात, सत्य बोला, खरं बोला, खोटं बोलू नका, हे वेदानं सांगितलंय. फार मोठा सिद्धांत आहे, सगळ्याला माहिती आहे पण आपण तसं वागत नाही. याला अवधारण करणं म्हणत नाहीत. मिळालेलं ज्ञान आचरणात जो आणतो त्यानं अवधारण केलं म्हणता येईल. ज्ञानोबराय सांगतात, मी ज्ञान सांगतोय, लक्षपूर्वक ऐका आणि आचरणात आणा. अवधारण करा, नाहीतर मग नुसतं ऐकताय, या कानाने ऐकायचं, त्या कानानं सोडून द्यायचं. आपल्याकडे म्हण आहे ना, नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. काही घेणं देणं नाही. हे अवधारण नाहीये. ज्ञान साठवता आलं पाहिजे. आणि ज्ञान साठवण्याकरता वैराग्य असावं लागतं बरं का. ज्ञान कुठेही साठत नाही. ज्ञान साठवण्याकरता वैराग्य असावं लागतं. त्याला आधार आहे वैराग्य. ज्ञानाचा आधार काय? वैराग्य. विरक्ती वाचोनी कही ज्ञानासी तगणेची नाही. ते स्थिर राहू शकत नाही जर विरक्ती नसेल तर. विरक्ती पाहिजेच, वैराग्य पाहिजेच, विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजेत. मग ते ज्ञान स्थिर होतं, मग त्याचं अवधारण होतं. ज्ञानोबराय श्रोत्यांना सांगतात, ऐका, अवधारण करा. अवधारण करा या शब्दात बाकीच्या सगळ्या प्रक्रिया आल्या बरं का. मग तुम्ही विवेक, वैराग्य, समाधी, षटक हे सगळं जमा करा, मग ते ज्ञान स्थिर होईल. हे सगळी पूर्वपीठिका अवधारी जोजीमध्ये ज्ञानोबराय एका शब्दात टाकतात. बाकीच्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या. अवधारी जोजी म्हणजे मग बाकीचं काय काय केलं पाहिजे अवधारण करण्याकरता, हे आपल्या मनानं अभ्यास करायचा, चिंतन करायचं आणि तसं वागायचं. ज्ञानोबराय फक्त हिंट देतात, दिशा दाखवतात. अवधारण करा, मी सांगतोय, मी ज्ञान सांगण्याकरता बसलोय, तुम्ही लक्षपूर्वक ऐका, अवधारण करा. आणि हा जो गणपती आहे, हा ज्ञानोबरायांचा गणपती हा शब्दांचा गणपती आहे. शब्दांचा गणपती आहे. या गणपतीच्या हातामध्ये वेगवेगळी आयुधं आहेत, वेगवेगळे हत्यार आहेत. मग त्याचं वर्णन आहे, हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश, जेथ वर्ण वपू निर्दोष मिरवीत असे. निर्दोष गणपतीचं जे शरीर आहे ते निर्दोष आहे. ज्ञानोबरायांचा जो वाङ्मयीन गणपती आहे, वाङ्मयीन गणपती बरं का, शब्दांचा गणपती, त्याचं वर्णन आहे. मग एका हातात फरशू आहे, एके हाती दंतू, जो स्वभावता खंडितू. दंतू म्हणजे दात. गणपतीचा दात जो आहे ना, तो तुटलेला आहे अर्धा. सगळं वर्णन. आता फार काही अवघड विषय असल्यामुळे जास्त विश्लेषण करत नाही, पण एक सांगतो, ज्ञानोबरायांनी फार विनोद केलेला आहे. ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या गणपतीची जी सोंड आहे, शुंडा दंडू सरळू, माझ्या गणपतीची सोंड सरळ आहे. आतापर्यंत तुम्ही जिथं जिथं ऐकलंय, गणपतीची सोंड कशी आहे?
वाकडी म्हणून ऐकलं ना, शास्त्रामध्ये सुद्धा वर्णन, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. शास्त्रकार म्हणतात गणपतीची सोंड वाकडी आहे, इथं ज्ञानोबा म्हणतात सरळ आहे. मग शास्त्राचं खरं मानायचं का ज्ञानोबांचं खरं मानायचं? प्रश्न पडू शकतो एखाद्याला. दोन्ही बरोबर आहे, एकही चुकीचं कोणचंच नाहीये. ज्ञानोबांना विचारलं, तुम्ही इथं म्हणता सरळ सोंडेचा आहे आणि शास्त्रामध्ये वर्णन आहे वाकड्या सोंडेचा, नेमकं खरं काय? माऊली म्हटले, जे ज्ञानी लोक आहेत त्यांच्यासाठी सरळ सोंडेचा आहे. जे ज्ञानी लोक आहेत त्यांच्यासाठी ज्ञानियासी तरी अखंड उजूची आहासी. ज्ञानी लोकांसाठी सरळच आहे, पण जे तुझ्या वाकड्यात जातात, देवाच्या संतांच्या वाकड्यात जे जातात ना, त्यांच्यासाठी वाकडी सोंडे बर. जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड. कसा शब्द आहे? जे तुझ्या विखी मूढ, तुझ्याविषयी जे अज्ञानी आहेत, मूर्ख आहेत, जे देवाला नावं ठेवतात, जे संतांना शिव्या देतात, नावं ठेवतात, त्यांच्यासाठी मात्र गणपती वाकडाच आहे. मग त्यांचं सरळ होईल का? गॅरंटी देऊ शकत नाही कोणी. आणि जर देवाने जर ठरवलं, कुणी किती वाकडं करण्याचा प्रयत्न करतो, काहीच होत नाही महाराज. तुकोबारायांचा अभंग आहे, देव तारी तया मारील तो कोण, न मोडे काटा हिंड तावन. भगवान परमात्म्यानं जर ठरवलं तर तो तारल्याशिवाय राहत नाही. कुणी कसाही असू द्या, कितीही संकट येऊ द्या, तो तारतो. देवाने ठरवलं पाहिजे. आणि त्यानं जर ठरवलं याचं वाटोळं करायचंय, देव नाही, देवाचा बाप जरी आला तरी तुम्हाला कोणी वाचवू शकत नाही. त्यांनी ठरवलंय ना वाट लावायची. आपली वाट लागण्याच्या अगोदर ज्ञानाकडे या. कळतंय ना? पांडवांच्या जीवनात कोण होतं संरक्षण करणारं? भगवान परमात्मा पाठीशी होता. किती प्रयत्न झाले मारण्याचे, भरपूर प्रयत्न केले. आयुष्यभर त्रास दिला कौरवांनी, अनेक प्रयत्न केले, जिवे मारण्याचे प्रयत्न झाले, विष देण्यात आलं. भीमाला तर विष देऊन पाण्यामध्ये सोडून दिलेलं होतं, नदीमध्ये, डोहामध्ये बांधून. पण भगवान परमात्मा पाठीरा काय, वाचला. लाक्षाग्रह जाळण्याचा प्रयत्न केला, वाचले. सगळ्या संकटातून बाहेर पडले. का? भगवान परमात्म्याच्या जवळ आहेत, सरळ आहे ना. देवाशी हे सरळ आहेत म्हणून देव यांच्याशी सरळ आहे. नाही तर त्यांचं जीवन जर पाहिलं, इतकं खडतर होतं. काय होतं त्यांच्या जीवनामध्ये? तुकोबारा एका ठिकाणी वर्णन करतात, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. परित्या देवासी आठवीती, परित्या देवासी आठवीती, परित्या देवासी आठवीती.
पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. काय होतं त्यांच्या जीवनात? काहीच नाही, फक्त देव सरळ आहे, बाकीचे सगळे आडवेच येणारे होते. पाहते पांडव अखंड वनवासी, आयुष्यभर वनवासामध्ये राहिले, सगळे दुःख सगळे संकट त्यांच्यावर आदळले, पण भगवान परमात्मा साथीला होते. भगवान परमात्मा सरळ होता त्यांच्याबरोबर. आणि कौरवांचा जर विचार केला तर कौरव भगवान परमात्म्याशी वाकडे होते. एकही राहिलं नाही, म्हणत पाणी पाजायला सुद्धा एक शिल्लक राहिला नाही. सगळं समाप्त झालं. का? वाईट वागत होते, वाकडं वागत होते. आयुष्यभर सरळ वागण्याचा प्रयत्न करा, एवढं कळालं तरी ठीक, पुष्कळ आहे. कळतंय ना? जे नीट वागतात, जे सरळपणाने वागतात, सरळ मनाने वागतात, शुद्ध अंतकरणाने वागतात, शुद्ध हेतू ठेवून जगतात, यांच्यासाठी भगवान परमात्मा अखंड सरळ आहे. गणपती बाप्पाची सोंड आपल्याकरता सरळ आहे, पण कधी नीट वागलो तर. जर नाही वागलो तर ज्ञानोबराय सांगतात त्यांच्यासाठी मात्र मी वाकडा आहे. तो गणपती वाकडाच आहे, वाकड्या सोंडेचा. ज्ञानी असी तरी अखंड उजूच्या असी, पण जे तुझ्या विखी मूड तया लागी तू वक्रतुंड. आणि असा हा जो गणपती आहे, गणपती बाप्पा, ज्ञानोबरायांचा वाङ्मयीन गणपती, श्रीगुरु रूपी गणपती, त्या गणपतीला वंदन केलं, नमन केलं. त्याच्यानंतर ज्ञानोबरायांनी श्री शारदा मातेला वंदन केलं. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. शारदेला वंदन केलं. ती शारदा माता जी रोज नवीन नवीन सिद्धांत देणारी आहे, अभिनव वाग्विलासिनी, ती वाणीची देवता आहे, वाणीची देवता आहे. आणि ज्ञानोबरायांची वाणी फुलवणारी ती शारदा माता आहे. अभिनव वाग्विलासिनी, वाणीचा विलास करणारी शारदा माता आहे. म्हणून शाळेमध्ये सुद्धा शारदेला वंदन केलं जातं, एक नाही. शारदा ही विद्येची देवता आहे. ज्ञानोबराय सांगतात चातुर्य अर्थ कला कामिनी. चातुर्य म्हणजे शहाणपण, चातुर्य, अर्थ, कला, 14 विद्या, 64 कला, या सगळ्यांची जी स्वामिनी आहे, मालकीण जी आहे, तिला वंदन केलं. आणि ती ज्ञानोबरायांच्यावर प्रसन्न आहे, माऊलींच्यावरती प्रसन्न आहे शारदा, हे त्यांच्या ज्ञानेश्वरीतून ठिकठिकाणी दिसतं. सगळ्या पद्धतीचं ज्ञान, एक शब्द पुन्हा ज्ञानोबराय डबल वापरत नाहीत. कळतंय ना? एक आशय जर सांगायचं असेल ना, 2 ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे शब्द वापरले जातात, पुन्हा पुन्हा एकच शब्द वापरत नाहीत. अभिनव वाग्विलासिनी म्हणतात, वाणीची देवता आहे ती. त्याचप्रमाणे ज्ञानोबराय ओंकारालाही वंदन करतात. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. असा जो ओंकार स्वरूप माझे जे गुरुदेव आहेत, त्यांनाही वंदन. बघा, सगळ्यात पहिल्यांदा गुरुदेवांना वंदन आहे, त्यानंतर गणपती रूपाला वंदन, गणपती रूप गुरुदेवांना वंदन आहे, शारदा मातेला वंदन आहे, ओंकाराला वंदन आहे. ही सगळी वंदनं करत करत पुन्हा ज्ञानोबराय गुरुदेवांचं वर्णन करण्याकरता प्रवृत्त होतात. मज हृदयी सद्गुरू. बाकीच्या सगळ्यांना नमन केलं, तर सगळ्यांचा जय जयकारही केला. आणि पुन्हा ज्ञानोबराय म्हणतात, माऊली वर्णन करतात, गुरुदेवा मज हृदयी सद्गुरू, जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. गुरुदेवांना पुन्हा एकदा वंदन करतात, गुरुदेवांचं वर्णन करतायत. राहवत नाही ना. चांगल्या व्यक्तीविषयी जर ज्ञानोबराय जर बोलायला लागले ना, संताविषयी बोलायला लागले, वाणी आवरता येत नाही. हा ज्ञानोबरायांचा प्रॉब्लेम आहे. भगवान परमात्मा सुद्धा सांगतात, चांगल्या संतांचं जर वर्णन करायला सुरुवात केली ना, मला दम निघत नाही.
पुन्हा 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 वर्णन करावं वाटतं, त्यांच्याविषयी बोलावं वाटतं. एके ठिकाणी तर वर्णन करतात, जर वाणी जर अशुद्ध झालेली असेल ना, चुकीचं बोलून जर वाणी खराब झाली असेल, चुकीचं ऐकून जर कान खराब झाले असतील, तर ज्ञानोबा सांगतात, मी माझ्या वाचेनं संतांचं वर्णन करील आणि माझी वाणी शुद्ध करील. कळतंय? वाणी शुद्ध करण्याकरता संतांचं चरित्र आहे, सच्चरित्र आहे. आपण हे जे करतोय ना, हे आपलं जीवन पवित्र करण्याकरता आहे. वाणी शुद्ध झाली पाहिजे, मन शुद्ध झालं पाहिजे, कान शुद्ध झाले पाहिजेत, सर्वेंद्रिय शुद्ध झाले पाहिजेत. आणि शुद्ध झालेलं जीवन, शुद्ध झालेलं शरीर, शुद्ध झालेलं तन, मन, प्राण, जीवन शुद्ध झाल्यानंतर देवाला अर्पण करायचंय. कळतंय? अशुद्धपणाने देवाला अर्पण करू नका, शुद्ध करून अर्पण करा. ज्ञानोबा पुन्हा पुन्हा गुरुदेवांचं वर्णन करतात. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. आपला वेळ संपलेला आहे. पुढचा टप्पा उद्या पाहू.